भांगर, भांगर, भांगर लिहा. मैदानी प्रदेशातील हा उंचीवरील भाग आहे. मैदानी प्रदेशातील हा उंचीवरील भाग आहे. त्यामुळे येथील नद्याचे पाणी तसं नका लिहू, चुकीचं लिहिलेलं आहे त्याच्यात. काहीच्या काय लिहिलं तुम्ही सांगा आता. हा कशाच्या उंचीवरचा. हा म्हणजे मैदानी प्रदेश आहे आपला. हे बघा, थिअरीपेक्षा मी जे कन्सेप्ट सांगतो ना त्याच्यावर भर द्या. ते लिहिण्यात काही दम नाही. मी जे सांगतो ते जर समजलं तर ते लिहिलेलं फाडून फेकून द्या, काहीच घेणं देणं नाही. ते लिहिलेलं तुमच्यासोबत येणार आहे का पेपरला. हे सोबत राहील ना का हे घरी ठेवता. हा हे सोबत राहील ना, तो इसको काम में लाओ, उसको मत लाओ. समजलं ना. म्हणून कन्सेप्ट हे आपल्या खोपडीत बसली पाहिजे, आपल्या वहीत नाही. कारण परीक्षेला आपली खोपडी आपल्या सोबत राहणार आहे. भांगर काय सांगितलं याच्यामध्ये की हा जो संपूर्ण प्रदेश आपण शिकत आहोत त्या प्रदेशाचं नाव आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. मग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या उंचीवरचा जो भाग आहे, उंच उंच प्रदेश, उंच, याच्यामध्ये जो हाईटवाला आहे, त्या हाईटच्या भागात ही जमीन आहे. कोणती. भांगर. म्हणून नद्यांनी वाहून आणलेल्या पुराचं पाणी, आता इथून नदी वाहून चालली ना, आपण दुसऱ्या मजल्यावर, खालून नदी जाईल, आपलं पण पाणी येईल का, कारण आपण उंचीवर आहोत. समजलं. म्हणून नद्यांनी वाहून आणलेल्या पुराचे पाणी, पूर, पूर, महापूर, त्याचे पाणी, फ्लड, त्याचे पाणी या उंचीच्या भागापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ही जमीन भंगार आहे. म्हणून याला भांगर किंवा भंगार म्हणायचं. आता समजलं. नद्या, कारण जमिनीची अल्टीपल्टी झाली पाहिजे ना भाऊ, तेव्हा तिचा pH वाढेल, तेव्हा तिची फर्टिलिटी वाढेल, सुपीकता वाढेल, सामू वाढेल. मग जमिनीची अल्टीपल्टी करण्यासाठी आपण शेतकरी काय करतो, नांगरतो. त्या नांगरावाल्याला म्हणतो की आणखी हात घाल. म्हणजे काय, तो आतमध्ये घालून खालची जमीन वर करेल आणि पलटी मारेल ना तो. मग त्याने काय होईल, आतमधले जे काही बॅक्टेरियाज आहेत ते वर येतील आणि वरची डेड पूर्ण खाली जातील. वरचे डेड खाली गेले की ते वापस इनॅक्टिव्ह होतील, कारण बॅक्टेरिया एवढा डेंजरस गोष्ट आहे, ते मरतच नाही. हा, त्याला ऊन बिन काय फरक नाही पडत त्याला. अरे बॅक्टेरिया आहे जमिनीमध्ये, म्हणून जमिनीला कलर आहे, काळा रंग, हिरवा, पिवळा, काय काय असेल ते बॅक्टेरियाचे कलर आहे. समजलं आहे. त्या बॅक्टेरियानेच त्या दगडाचा भुगा केला, वरच्या काळा पाषाणाचा भुगा करून जमीन तयार केली. मी तुम्हाला उदाहरण दिलं नाही का, गावात एखादं जनावर मेलं, नेऊन टाकलं, दिलं का उदाहरण. व्हिडिओ पाहिले का मागचे. 15 दिवसानं गेलं, सगळं सपाचक, तिथं काळी जागाच फक्त. मग गेलं कुठं, घरात उंदीर मरते, मरते की नाही. हां, भरपूर स्मेल येतो. उंदीर मेला म्हणू कानं पिकते. काढला कोणच नाही. ठीक आहे. हां, काढला कोणच नाही. 2-3 महिन्यांनी दिवाळीची सफाई काढली की त्याचा सांगाळा भेटते. सांगाळा, ओनली सांगाळा. बॉडी फक्त चिपकली मरते एखाद्या याच्यात कशात तरी दबून, तर काय भेटते तिचं, फक्त पूर्ण हड्डी तिची फक्त. सापळा म्हणतात त्याला, आहे ना, सापळा भेटते. मग याच्यावर मांस होतं, ते गेलं कुठे. तुम्ही झाडलं, तुम्ही क्लीन केलं, मग गेलं कुठे, बायोडिग्रेडेशन. काय होईल, बॅक्टेरिया त्याला खाऊन टाकेल. बरं, बॅक्टेरिया तिथून गायब होईल. मग गायब होऊन जाणार कुठं, दुसऱ्या. समजलं आता, समजलं. म्हणून तुम्हाला म्हटलं की रस्त्यावर एखादी तिकडं तुम्ही जनावर नेऊन टाकलं गावाच्या वेशीवर बाहेर, तर काय होईल, 8 दिवसानं ते काळं पडेल, थोड्या दिवसानं आणखी होईल, थोड्या दिवसानं असं करत काही दिवसांनी त्याचा फक्त सांगाळा तिथं राहील. कुत्रा बत्रे असं काही मरते तर आपण टाकतो बाहेर, काही दिवसांनी सांगाळाच राहील. त्याच्या काही दिवसानं ते सांगाळाही गायब होईल, तिथं फक्त काळा चट्टा राहील की इथं काहीतरी होतं, काळं काहीतरी झालं होतं.
म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये सर्व जमिनीत ते चांगले बिलकुल मोठे मोठे बॅक्टेरियाज त्याच्यात तयार होतील आणि ते सगळेचे सगळे तेही जमिनीत जातील, दिसणार नाही. समजलं आहे. मग हे बॅक्टेरियाज या भागामध्ये दिसणारच नाही, कारण जमीन आलटीपलटी झाली तर ते सुपीकता तिची वाढेल वरचे. मग त्याचसोबत आपण त्या बॅक्टेरियाला पोषक खाद्य म्हणून काय टाकतो, शेणखत टाकतो. शेणखत टाकतो ना आपण, शेणखताचे असे गंज मारतो शेतात आणि ते मग सगळं मिक्स करून देतो शेतीमध्ये. तर ते कशासाठी, त्यांचं खाद्य आहे ते. कारण त्या शेणखतासोबत त्या मातीसोबत पाणी बिणी असं काही पडलं ते आणखी ॲक्टिव्ह होतात. समजलं आहे ना, आणखी ॲक्टिव्ह होतात, ते हेल्दी होतात आणि ते तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही पीक घेता त्याच्यासाठी पोषक मानल्या जातात. सांगा आता फॉरेनमध्ये जे कल्चर आले, मग हे सगळे रेडीमेड बॅक्टेरिया, रेडीमेड ते कुट्टी बिट्टी असते की नाही ते, आणि स्ट्रेमध्ये पीक घेतलं जाते. एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे जी आपल्या इथं आली नाही आणखी, आपल्या शहरात काही जणांच्या घरी आहे. हां, टेरेसलाच सगळं आहे. हां, टेरेसलाच आहे. स्ट्रे आहे त्याच्यातच पालक आहे, दुसरा स्ट्रे आहे त्याच्यातच धनिया आहे, तिसरा स्ट्रे आहे त्यातच टोमॅटो आहे, मिरची आहे. म्हणजे किती गडबड. मुळा आहे, मुळा म्हणजे वरतून त्याला असं होल, त्याच्यात मुळ्याचं टाकलेलं, मुळा पाण्यातच, मातीत म्हणजे माती आहेच नाही. म्हणजे ॲग्रिकल्चर विदाऊट लँड, ॲग्रिकल्चर विदाऊट सॉईल, पाण्यावरच सगळं. मेथी, मेथी पाहिली ना, ते मेथी छोटे छोटे मेथी पाण्यावरच, फक्त वाफे स्ट्रेन खालून त्याला फक्त पाणी आहे. त्या पाण्यात इंजेक्शन टाकलं भाऊ, कशाचं, मातीत जे गुणधर्म असतात, काय काय असते मातीत, ते सगळं त्या इंजेक्शन भरून पाण्यात सोडून दिलं सगळं. म्हणजे त्या झाडाला काय फील होईल की मी माती म्हणजे मी मातीत आहो, त्याला वाटेलच ना, कारण त्याला सगळं भेटून आहे. त्याला थोडी तेवढी बुद्धी आहे, ते काय करेल, शोषण करेल. त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, ते तर आर्टिफिशियल नाही आणता येत. सूर्यप्रकाश येऊन राहिला टेरेस म्हटल्यावर, पाणी पाहिजे वरतून, तर ते असं सलूनमध्ये स्प्रे नसते का, ते स्प्रेचे कल्चर आले. आता पाणी मारलं ते भजन जमलं, म्हणजे त्याला पाणी भेटते, ऊनही भेटते. आता पाहिजे त्याला खायला, कारण तेव्हा ते वाढेल ना. मग त्याला खायला काय आहे, तर ज्या पाण्यात ते जगवत आहे आपण, ज्या स्ट्रेमध्ये जगवत आहे त्याच्यामध्ये सगळेच घटक टाकून दिले. गाजर, मुळा, बीट सर्व तिकडे बाहेर देशात असंच घेतलं जाते. पण त्याचे दुष्परिणाम जेव्हा समजले या लोकांना, तेव्हा त्या लोकांनी त्याला हे केलं, बंद केलं. असं नाही पाहिजे. इस्रायलने संशोधन केलं, बाहेरचे राष्ट्र खूप प्रगत आहे शेतीच्या बाबतीत. आपण पारंपरिक शेती करतो आणखी, पण आधुनिक शेतीची कल्चर आपल्या इथं पाहिजे तशी आली नाही. पारंपरिक करतो आपण, तूर सोयाबीन मुड़ी दो चलने दो, बाकी 6 महिने घर पे बैठो, असं काम पारंपरिकरित्या चालते. शेडनेट आपल्या इथं फार कमी आहे, पॉली हाऊसेस फार कमी आहे, मल्चिंगवर आपण जे पीक घेतो ते कमी आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या इथं कमी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्या आणि या कल्चरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जमिनीची फर्टिलिटी नसेल तर ती जमीन भंगार आहे असं मानल्या जाते. म्हणून या भागात वाहणारी पूर्ण नदी ही उंच भागापर्यंत तिचा पूर जरी आला तरी पाणी पोचत नाही. म्हणजेच नदीच्या पुराने वाहून आणलेल्या गाळ, बीड, वाळू, रेती, खडे, माती, गोटे, दगड सगळ्याच्या सगळं त्या उंच भागाच्या जवळून जाईल, पण त्या उंच भागावर साचणार नाही. म्हणून उंच भागावर जी सुरुवातीला नवीन जमीन तयार झाली होती ते तेव्हापासून तशीच आहे, म्हणजे भंगारात पडली आहे, म्हणून हिला भांगर म्हणतात. समजलं. भंगार आहे म्हणजे काय, फर्टिलिटी नाही, उत्पादकता नाही, काही कामाची नाही. समजलं. लिहा. मैदानी प्रदेशातील हा उंचीवरचा भाग आहे. येथील उंचीवरील भागात नद्यांनी आणलेल्या पुराचे पाणी पोहोचू शकत नाही. काही लिहा आता तुम्हाला जे पटते ते. नद्यांचे पुराचे आणलेले पाणी पोहोचू शकत नाही, त्यामुळे येथे नवीन गाळ साचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं नका लिहू, त्यातलं काय लिहायचं लिहा तुम्ही. येथे नवीन गाळ साचणार नाही, कारण नद्यांनी आणलेला गाळ इथं येणार नाही, म्हणजे इथं नवीन गाळ साचणार नाही. म्हणून या भागात जो जुना गाळाची जमीन आहे ती तशीच्या तशीच आहे, तेव्हापासून जेव्हा तयार झाली तेव्हापासून. आता यातलं काय लिहिता तुम्ही, एक एक पॉईंट लिहा. पहिला काय, हा भाग उंचीचा आहे, बरोबर आहे. हो, हे शिका कसा आहे, उंचीचा भाग आहे. दुसरं काय,
त्यामुळे तेथे वाहणाऱ्या नद्याने आणलेला पूर, मी म्हणतो महापूरचं पाणी तिथं पोचत नाही. कारण नद्यांनी आणलेला पूर, महापुरांसोबत काय काय येते? वाळू, दगड, रेती, खडे, गोटे. नवीन येते ना, नवीन. जुनं येते का? नवीन येते. नवीन खोदून आणते ते तिथं साचतच नाही. साचत नाही कारण तो भाग वर आहे. वर आहे म्हणजे तिथं पाणी पोचत नाही. पूर आला तरी पाणी पोचत नाही. म्हणजे काय? तिथे जी जुनी जमीन आहे ती जुनीच्या जुनीच राहील, म्हणून ते भंगार राहील. समजलं? म्हणून जुनाच गाळ तिथं राहतो, नवीन गाळ तिथं साचत नाही. आता यातलं काय लिहायचं? लिहा. समजणे वालों को इशारा काफी होता है. काहीतरी लिहा त्याच्यातलं. म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ तिथं साचत नाही. इथं जुनाच गाळ असतो, नवीन गाळ येत नाही, म्हणून ती जुनी जमीन आहे, म्हणून ते भांगर आहे, भंगार आहे, काही म्हणा. ठीक आहे. जुना गाळ येथे असतो जो नद्यांनी सुरुवातीला वाहून आणलेला असतो. सुरुवातीला जेव्हा जमीन तयार झाली तेव्हा. ठीक आहे. आता असं का झालं की एकेकाळी नदीने याच्यावर गाळा वाहून आणून टाकला. आता नदी नाराज आहे, दुरून जाते, इकडून जाते, पण तिथून जात नाही. काय नाराजी आहे? नाराजी ही आहे की नद्यांनी आपले मार्गाच्या दिशा बदलल्या. अशी वाहत असलेली अशी व्हायला लागली, अशी वाहत असलेली अशी व्हायला लागली, म्हणून तिची दिशा बदलली. म्हणजे नद्या वाहत असताना आपल्या दिशा बदलतात. कशामुळे नद्यांच्या दिशा बदलतात? जॉग्राफिकल चेंजेस, भौगोलिक हालचाली. समजा आपल्या इथून महाराष्ट्रातून नदी वाहून राहिली, ठीक आहे, आणि इथं झालं भूस्खलन किंवा इथं काहीतरी व्हॉल्कॅनो आला आणि इथं मोठा पर्वत आला, तर नदी इकडून जाईल किंवा इकडून जाईल. अशी जाईल तर इकडेच, पण इकडून जाईल. म्हणजे दिशा बदलली ना तिची. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं या भागात झालेलं आहे की सुरुवातीच्या काळात नद्या वाहून आणत होत्या, त्या गाळामुळे हे जमीन तयार झाली होती. पण हजारो वर्ष झाले नद्या इकडून न वाहता इकडून वाहून राहिल्या. नद्या नाराज आहेत, तिकडून जात नाही, दुरून दुरून जातात. पण इथं जे जमीन तयार झालेली आहे ती जुनी गाळाची जमीन आहे. जुनी आहे म्हणजे भांगार आहे. ओल्ड आहे म्हणजे जुनं आहे. जुनं आहे म्हणजे भांगर आहे. समजलं? ठीक आहे. म्हणजे नद्यांनी सुरुवातीला वाहून आणलेला गाळ इथं साचत होता. आता नद्याच्या दिशा बदलल्या, त्यामुळे नद्या दुसऱ्या इकडे वाहत आहेत, म्हणून इथं नवीन गाळ येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. काय सांगितलं की नद्यांनी मार्ग बदलल्यामुळे नवीन नदींचा गाळ इथं साचत नाही किंवा इथं येत नाही. ठीक आहे. ठीक आहे. पुढे लिहा. या भागामध्ये जुनाच नद्यांनी वाहून आणलेला गाळ कायम असतो. या भागामध्ये जुनाच नद्यांनी वाहून आणलेला गाळ कायम असतो व त्याचा रंग हिरवा असतो किंवा हिरवा दिसतो. या पूर्ण प्रदेशाचा रंग कसा दिसतो? हिरवा दिसतो. म्हणून या मृदेला किंवा म्हणून या भागाला भांगर किंवा भंगार काय लिहायचं? लिहा. भांगर असे म्हणतात. पुढे लिहा. खादर. खादर. पहा, भाबर समजलं, याला भांबर म्हटलं तरी चालते. तराई समजलं, भांगर समजलं. आता खादर समजून घेऊया. लिहा. खादर. लिहा. आता याचा भाऊ आहे हा. याच्या उलट काय सांगाल? ज्या भागात नदीचा पूर पोचते. लिहा. ज्या भागात नद्यांच्या पुराचे पाणी सहज पोचू शकते. ज्या भागात नद्यांच्या पुराचे पाणी अगदी सहज पोचू शकते किंवा नद्यांना आलेल्या पुरामुळे या भागात नद्यांना आलेल्या पुरामुळे या भागात असणाऱ्या मातीमध्ये नियमित लिहा किंवा नेहमी लिहा
परिवर्तन घडून येते. परिवर्तन म्हणजे चेंज, परिवर्तन घडून येते. असणाऱ्या मातीमध्ये नेहमी काय होते? चेंज घडून येते, परिवर्तन घडून येते. परिवर्तन घडून येते म्हणजे काय? जुन्याची नवी आणि नव्याची जुनी होत राहते. न्यू ओल्ड, न्यू ओल्ड. आता यावर्षी न्यू आली तर काही वर्ष पूर्ण आला तर काय होईल? ती ओल्ड होईल. पूर आला की पुन्हा त्याच्यावर न्यू येईल. म्हणजे जुनी जमीन त्याच्यावर नवीन, आणखी जुनी त्याच्यावर नवीन, असं करून 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 अल्टीपल्टी होत असते त्याची. म्हणून या भागात सगळ्यात सुपीक जमीन आढळते. ठीक आहे, समजलं? लिहायचं आहे. काय सांगितलं की या भागात मातीमध्ये नेहमी परिवर्तन घडून येते. पुरामुळे येथे नेहमी नवीन गाळ जुन्या जमिनीवर साचतो. पुरामुळे येथे नेहमी नवीन गाळ जुन्या जमिनीच्या वर साचतो. नवीन गाळ जुन्या जमिनीच्या वर साचतो. हा गाळ आपल्याला भुरकट किंवा पिंकट रंगाचा, फिक्कट रंगाचा, भुरकटला काय म्हणतात? लाईट व्हाईट भुरकट, म्हणजे असा हाच. ठीक आहे, भुरकट किंवा म्हणजे हे एवढा पांढरा नाही तर म्हणून सर एवढं पांढरा. ठीक आहे, भुरकट रंगाचा किंवा फिक्कट रंगाचा दिसतो. ठीक आहे, ही सर्वाधिक सुपीक जमीन मानल्या जाते. पण इथं पिकं नाही घेतल्या जात. सुपीक जमीन आहे म्हणजे नदीकाठची जमीन किंवा याच्यातली तलावातलं जमीन किंवा धरणातली जमीन, तर ते त्याचं आहे ते. ठीक आहे, पुढे लिहा. रेह. उंचावरील प्रदेश ज्या भागात सिंचन होते उंचावरील प्रदेश ज्या भागात सिंचन होते ज्या भागात काय होते? सिंचन होते, त्या भागात काही ठिकाणी मिठागरे, मिठागरासारखी थर साचलेले आढळतात. मिठागरासारखी थर साचलेले आढळतात. मिठागरासारखी थर साचलेले आढळतात. असे थर साचलेल्या जमिनीला रेह असे म्हणतात. ते नेहमी फिक्कट पांढऱ्या रंगाचे दिसते. हे भांगर आहे ना, याला बांगर असेही म्हणतात. ते लिहून घ्या. आणि उत्तर प्रदेशमध्ये या भांगर जमिनीला कंकर पण म्हणतात. यूपी मध्ये काय म्हणतात? कंकर पण म्हणतात याला. ठीक आहे, हां नाही. हे बघा, भांबर म्हणू नका याला, मी आणखी सांगतो, भाबर म्हणा. झाला, आता कन्फ्युजन होणार नाही. हे भाबर, हे तराई, हे भांगर, हे खादर. झालं एवढं क्लिअर? आता या भांगरलाच बांगर असेही म्हणतात.
बंजर जमीन म्हणतो ना आपण हिंदीत, ते आहेत. आणि याला यूपीत कंकर म्हणतात. याला यूपीतले लोक याला कंकर असे म्हणतात. खादर झालं. आता रेह झालं. आता लिहा भड किंवा भूड प्रदेश. भड किंवा भूड प्रदेश. भड किंवा भूड प्रदेश लिहा. भांगर जमिनीवर असलेल्या मातीचे थर. पहिले 2 मिनटं ऐका म्हणजे तुम्हाला हे समजेल, एकाच मिनिटात समजेल. पहिले तर काय, भांगर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? बंजर जमीन, बांगर जमीन, भंगार जमीन. भंगार का म्हटलं? कारण सुपीकता काहीच नाही. सुपीकता का काहीच नाही? का नाही? कारण नद्यांचा गाळ सुपीक आहे, पण तो तिथं जातच नाही. मग तू म्हणाल मग ते आलं कसं तिथं? जमीन पहिले तयार कशी झाली? पण जेव्हा नद्या एकेकाळी इकडून वाहत असतील तेव्हा ते तयार झालं, पण आता नदी इकडून न वाहता नाराज झाली आणि इकडून चालली. तर मग ही भंगार पडली ना जमीन. मग ही जे पंगार पडलेली लँड आहे किंवा ही जे भांगर पडलेली लँड आहे ती आजही तशीच आहे. मग या भंगार किंवा भांगर लँडमध्ये काही प्रमाणात का होईना वरवर मातीचे थर आहे. तिथपर्यंत तिला आपण भंगार म्हटलं. झालं क्लिअर? पण आता त्याच्यावर जे माती आहे ती गेली तर मग काय राहील? दगड राहील. आता समजून घ्या पुढे लिहा. भांगर जमिनीच्या वर असलेले मातीचे आवरण नष्ट होऊन तेथे फक्त खडकाळ जमीन शिल्लक राहते. तेथे फक्त खडकाळ जमीन शिल्लक राहील. म्हणजे ह्या भांगर जमिनीच्या वरचा मातीचा लेअर काय होला? गायब झाला आणि दगडगोटे असं भंगार राहिलं. खडकाळ जमीन काय राहते? तिथं शिल्लक राहते. हा एक प्रकारचा वाळूने तयार झालेला ढीग असतो. हा एक प्रकारचा, ते वाजवा बरं मागचं दार. हा एक वाळूने तयार झालेला, बजाव उसको, ऐसे बजाव, ऐसे बजाव. वाळूने तयार झालेला हा एक ढीग इथं साचतो. म्हणजे या भागात पूर्णच्या पूर्ण तो असा ढीग वाळूचा साचतो. म्हणजे तिथं काय? वाळू आहे, सोबत काय? खडे दगडगोटे आहे. ठीक आहे, दगड आहे, तेच शिल्लक राहील आणि याच्यावरची सॉईल निघून जाईल. समजलं आहे? म्हणजे वाळू दगडगोटे शिल्लक राहील आणि सॉईल वरची निघून जाईल. पहिलेच तर ते काय आहे? भंगार आहे. ठीक आहे, त्या भंगारच्या वरची माती निघून गेली तर ती होईल भड जमीन. आता समजलं? ती होईल भड जमीन. म्हणजे कशाच्याच कामा नाही. त्या भंगारपेक्षाही भंगार का म्हटलं तिला? कारण तिथं सुपीकता नाही. सुपीकता का नाही? सुपीकता का नाही गीता? कारण नद्याच्या पाण्याचा पुराचा प्रवाह तिथं जातच नाही. तिथं जात नाही म्हणजे काय होते? नदीनं दिशा बदलली म्हणून ते बंजर झाली जमीन. आणि जर नद्याचा गाळ त्याच्यावरून गेला असता मस्त तर जुन्याचं नवं झालं असतं, फर्टिलिटी वाढली असती. नाही? ठीक आहे. काय लिहिलं? हा एक प्रकारचा वाळूने तयार झालेला ढीग दिसतो किंवा असतो. नदीच्या प्रवाहातून वाहत आलेल्या वाळूने हा बनलेला असतो. त्यामुळे या मृदेला किंवा या भागाला, या जमिनीला भड जमीन असे म्हणतात. कायच्याच कामा नाही. त्यामुळे काय सांगितलं? नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने हा बनलेला असतो. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने नाही, वाळूने, गाळ नाही, वाळूने हा बनलेला असतो. त्यावेळेस बनलेला असतो. आता नदी नाही आहेत तिथं, बनलेला असतो. ठीक आहे. त्यामुळं अशा मृदेला काय म्हणतात?
भड जमीन असे म्हणतात. त्यामुळे या भागालाच भड असं म्हणतात. आणि शेवटचा आहे त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश शेवटचा भाग. ठीक आहे, त्रिभुज प्रदेश. आता नदी ही आहे वाहत 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 चालली इथं. आता हिला जाऊन भेटायचं आहे कोणाला? नदीला नाही, समुद्राला. नदी नदीला कशी भेटेल? गडबड होईल. ठीक आहे, नदी नदीला इकडं भेटेल. मग आता एंड कुठं होईल तिचा? समुद्रात. तिचं नष्ट कुठं होईल? ते समुद्रात. जाऊन मर्ज कशात होईल? समुद्रात. मग जेव्हा नदी, मी तुम्हाला सांगितलं पंखुडी, जेव्हा नदी समुद्राला भेटायच्या काही किलोमीटर आधी, ही एकमुखाने आलेली आहे, 10 तोंडाने आली का ती? नाही. पण भेटायच्या आधी हिला काही टेन्शन येत असेल तर हे इकडे 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 अशी जाऊन मग याला भेटते. म्हणजे एका मुखानं भेटली का? अनेक मुखाने जाऊन भेटली तर समुद्रालाच, पण अनेक मुखाने जाऊन भेटली. मग त्या अनेक मुखामुळे इथं 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 जो प्रदेश तयार होतो त्याला सगळ्यात मोठा, सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात फर्टाईल एरिया म्हणजे कोणता? त्रिभुज प्रदेश. उदाहरणार्थ सुंदरबन. हवया समज, हुशार प्राणी. सुंदरबन म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? सरते शेवटी नद्यांची सगळी मेहनत तिथं आहे. समजलंय? म्हणजे सगळ्या नद्यांनी वाहून आणलेला अत्यंत सुपीक पाण्यासोबतचा गाळ आता समुद्राला जर जाऊन भेटली तर ते सगळं समुद्रात चाललं, काही कामाचं नाही. पण जायच्या आधी, पहा निसर्गात चमत्कार, जायच्या आधी ह्या नद्या फुटतात, डिवाईड होतात, वेगवेगळे तोंड त्यांना फुटतात, अनेक मुखाने जाऊन समुद्राला भेटतात. तर त्या अनेक मुखामुळे त्या पट्टीत ते काय करते? गाळ साचवते. शेवट काय होईल? सगळा गाळ तिथं नेऊन फेकून देईल. कुठं? समुद्राच्या काठावर. डायरेक्ट समुद्रात जाईल का? नाही. मग समुद्राच्या काठावर जाऊन गाळ काय होईल? ते साचेल. मग त्या गाळ साचलेल्या प्रदेशाला काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश म्हणतात. समजलं काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश. मग लिहा त्रिभुज प्रदेश शेवटचा आहे. लिहा नदींच्या मुखाजवळ. पहा, ऐका 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 ऐका. नदीचं मुख कशाला म्हटलं? याला म्हटलं का स्टार्टिंगला म्हटलं? नाही, हे आहे नदीचं मुख. मला सांगा, तुम्ही पुढं चालले, समजा तुम्ही साप आहे. 2 मिनिटं. समजा तुम्ही साप आहे, तुम्ही पुढं चालले. ठीक आहे, शेपटी माग आहे, तुम्ही पुढं चालले, तर मुख कुठं आहे? मग हे नदी कुठं चालली? असं समजा नदी साप आहे. मग आता सांगा मुख कुठं आहे? हां, म्हणून हे नदी मुख आहे. हे काय? नदी मुख आहे, मागं मुख नाही, हे नदी मुख आहे. ठीक आहे. आता इथून ती आली बिचारी, हिचं पहिलं मुख इथं आहे, म्हणजे इथं तिनं स्टार्टिंग केली, तिनं तोंड बाहेर काढलं. कुठून? त्या हिमालयाच्या पायथ्यातून निघाली, जमिनीवर एंट्री केली. हरिद्वार, रुद्रप्रयाग जबरदस्त ठिकाण आहे. ते तसं म्हटलं की मला ते माळा, गळ्यात ते रुद्राक्षण, बम बम भोले तेच दिसते. सांगायचं तात्पर्य नाही का तसं म्हणतोय, कारण तिथं तसे देखावे करणारे खूप पोरं जातात, माहिती असेल तुम्हाला. आणि काही ढोंगी साधूही तिथं पाहायला भेटतात. हां, खरंच भेटतात तिथं. काही ढोंगी साधूही आहेत. म्हणजे लुबाडणुकीचे धंदे चालू झाले, म्हणून खूप लोक उत्तर भारतात आता फिरायला जाणं काय केलं त्यांनी? बंद केलं. तर इथून ती आली नदी 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 इथं, म्हणजे नदी मुख इथं आहे. आता ते मुख अनेक मुखाने फुटला नाही, समुद्रात जाऊन भेटलं. ठीक आहे. लिहा नदीच्या मुखाजवळ गाळाचे संचयन झाल्यामुळे अत्यंत सुपीक असा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. नदीच्या मुखाजवळ गाळाचे संचयन झाल्यामुळे. संचयन म्हणजे साचणे. गाळ साचला येऊन. गाळ साचला की ते गाळ तर सगळ्यात जबरदस्त आहे. नदीच्या मुखाजवळ गाळाचे संचयन झाल्यामुळे सुपीक असा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. सुपीक अशा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. हे खादर या जमिनीचे किंवा खादरचे विस्तारित रूप आहे. म्हणजे खादरपेक्षाही सुपीक आहे. हे खादरचे विस्तारित रूप आहे. म्हणजे साध्या भाषेत आणखी एक लाईन लिहायची आहे त्याच्यामध्ये, पण लिहू नका, की नदीने वाहून आणलेला गाळ जिथं शेवटी नेऊन थांबते त्या भागाला
समजलं. नदीने वाहून आणलेला गाळ जिथं शेवटी नेऊन थांबवते त्या भागाला त्रिभुज प्रदेश म्हणायचं.